हॅलो ट्रेडर्स, मनी ग्रोथ ट्रेडिंग ऑफ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण हा चार्ट पाहतोय गोल्ड स्पॉट म्हणजे XAU म्हणजे गोल्डचा चार्ट आपण आता पाहत आहोत. आता काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तो ऑफलाईन मार्केटमध्ये होता, म्हणजे मार्केट क्लोज झालं होतं शुक्रवारचं. त्याचा आपण ॲनालिसिस व्हिडिओ काल आपण अपलोड केलं होतं, परंतु त्यामध्ये तुम्हाला सांगत होतं की मार्केट हे कशा पद्धतीनं वर्क करतं. प्रॉपर सपोर्ट आणि रेजिस्टन्सला हे मार्केट रिॲक्ट होत असतं. आता जर तुम्ही आजचं जर एक्झाम्पल बघाल तर तुमच्या लक्षात येईल मार्केट ओपन कुठे झालं आहे. या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि मार्केटने काय केलेलं तयार मित्रांनो, एक सिंपल असा बॉक्स तयार केलेला आहे. म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करत होतं जवळपास 11:30-12 वाजेपर्यंत आणि मार्केटनं परत काय केलेलं आहे, हा सपोर्ट तोडल्यानंतर मार्केटनं आपल्याला एक चांगला फॉल दिलेला आहे. आता हा फॉल कोणत्या लेवलपर्यंत आलेला आहे बघा मित्रांनो. हा फॉल जवळपास आपल्याला पाठीमागचा जो प्रिव्हियस सपोर्ट होता तिथंपर्यंत आपल्याला हा फॉल बघायला मिळालेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय महत्त्वाचं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजेच प्राईज ॲक्शन ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तुम्ही कालच्या पाठीमागल्या सेशनमधला जर तुम्ही सपोर्ट बघाल तर हा आहे जवळपास 2611 म्हणजे 2610चा आपल्याला सपोर्ट दिसतो आहे पाठीमागल्या सेशनमधला. आणि आज मार्केट पडलं ते कुठंपर्यंत आलं, 2611च्या आसपास आलं. आता डाऊन साईडला कुठंपर्यंत गेलं तर मार्केट 2609 ते 10 म्हणजे 2-3 पॉईंट प्लस मायनस होत असतं मार्केट. कारण कोणतंही तुम्ही मार्केट जर बघितलं, कोणताही इंडेक्स बघितला तर प्रॉपर सपोर्ट तुम्हाला कधीच भेटणार नाही. प्लस मायनस 2-3 पॉईंट 4 पॉईंट राहत असतं त्या इंडेक्सच्या व्हॉलॅटिलिटीनुसार. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं मित्रांनो, सिम्पल हा प्रिव्हियस सपोर्ट आहे, इथून मार्केट खाली सस्टेन नाही झालेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काय मिळालेलं, एक प्रॉपर बाउन्स भेटलेला आहे. लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला बुलिश कॅन्डल मिळालेली आहे. ह्या लेवलच्या वर एक बुलिश कॅन्डल चांगली काय झालेली आहे, क्लोज झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बाईंगचा प्लॅन करू शकत होता. जवळपास 2612 ते 2622 म्हणजे 10 पॉईंटची तुम्हाला एक जबरदस्त रॅली कॅच करता आली असती. लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे या मार्केटमध्ये हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश इतकाच आहे मित्रांनो की या मार्केटमध्ये प्रॉपर सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर्क होतात. त्यामुळे तुम्हाला यामध्ये जास्त ॲनालिसिस करायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन डीकेचा धोका नाही. तुम्ही तुमच्या ॲनालिसिसवर ठाम राहून तुम्ही परफेक्ट ॲनालिसिस करून तुम्ही यामध्ये ट्रेडिंग करू शकता आणि यामध्ये तुम्हाला एक चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला सेलिंगला कशी संधी मिळाली असती ते आपण बघूया मित्रांनो. मार्केटचा कालच्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा रेजिस्टन्स बघायला मिळत होता, एक लेवल बघायला मिळत होती, ती म्हणजे 2622च्या आसपास आपल्याला एक मार्केटमध्ये लेवल बघायला मिळत होती. आता ही लेवल का, ही लेवल आपण आयडेंटिफाय कशी केली तर बघा, मार्केट काय करत होतं, इथून खाली पडल्यानंतर या लेवलपर्यंत येत होतं, परत रेजिस्टन्स घेत होतं, मार्केट परत या लेवलला येत होतं आणि मार्केटमध्ये एक फॉल आला होता आणि मार्केट परत काय झालं होतं, क्लोजिंगच्या टायमिंगला ह्या लेवलच्या वर आलं होतं. परंतु आज काय झालं मित्रांनो, मार्केट ह्या झोनमध्ये साईडवेज राहिलं. म्हणजे हा काय होता, काल मार्केटचा रेजिस्टन्स होता मित्रांनो. लक्षात घ्या, हा काल रेजिस्टन्स होता म्हणजे आज काय झालेला आहे, हा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला सपोर्ट म्हणून वर्क करणार आहे. आणि मित्रांनो बघा, दिवसभर म्हणजे जवळपास 11:30-12पर्यंत या लेवलनं आपल्याला सपोर्ट म्हणून काम केलेलं आहे. ह्या लेवलला मार्केट काय होत होतं, बाउन्स होत होतं, इथून खाली आली की मार्केट बाउन्स होत होतं. परत मार्केट काय झालं, तिसऱ्यांदा मार्केट ह्या लेवलला आलं, बाउन्स होण्याचा प्रयत्न केला, परंतु बाउन्स झालेला आहे का मार्केट, नाही. आणि मार्केटनं परत काय केलेलं आहे, हा सपोर्ट तोडून आपल्याला एक चांगला डाऊनफॉल दिलेला आहे. या मार्केटमध्ये फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे. एकदम सिंपल आहे, डीके होत नाही. तुम्ही जर तुमच्या कामात असाल, तुम्हाला टायमिंग भेटत नसेल, परफेक्ट लेवल तुम्हाला जर मिळाली, त्यामध्ये तुम्ही तुमचा ट्रेड इनिशिएट करू शकता, बाय करू शकता आणि प्रॉपर टार्गेट आणि प्रॉपर एसएल लावून तुम्ही ठेवू शकता. कारण का, लॉस तुमच्या रिस्कनुसार तुम्ही घेणार आहात आणि टार्गेटसुद्धा तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही बुक करू शकणार आहात. म्हणजे हे मार्केट इतकं सोपं आहे. फक्त यामध्ये काय रिस्क आहे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही लॉट साईज किती सिलेक्ट करताय. कारण यामध्ये काय होतं, तुमचा फंड वाईपआउट होण्याची शक्यता जास्त असते जर तुम्ही स्टॉप लॉस लावलेला नसेल किंवा हेवी लॉटनं तुम्ही जर वर्क केलेला असेल तर. अदरवाईज मार्केट एकदम तुमच्या ॲनालिसिसला जबरदस्त रिवॉर्ड देतं. प्राईज ॲक्शन 100% वर्क करते, SR थेअरी परफेक्ट वर्क करते. तुम्हाला
या मार्केटबद्दल म्हणजे गोल्डबद्दल जर तुम्हाला डीपमध्ये शिकायचं असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा, व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. आपण बाकीच्या गोष्टी डिस्कशन करू आणि तुम्हाला तुमच्या नॉलेजनुसार जो कोणता कोर्स तुम्हाला परफेक्ट आहे तो तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्याचं तुम्हाला टीचिंग करण्यात येईल. थँक्यू.